जय शिवराय मित्रांनो, मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आकाश वाघ आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आवाज तुम्हाला थोडा खरखर येऊ शकतो किंवा गाड्यांचा आवाज सुद्धा येऊ शकतो। इथे जवळच रोड आहे, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला गाड्यांचा आवाज येऊ शकतो। त्या गाड्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करा। तर मित्रांनो, आज आपण जे मराठी नवीन सॉन्ग लिहिलेलं आहे माझे कारभारीन, आज आपण या सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे। तो व्हिडिओ एकदम खतरनाक एडिट झालेला आहे आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण आज एकदम वेगळ्या पद्धतीने इफेक्ट ॲड केलेले आहे, त्यामुळे मित्रांनो आपला व्हिडिओ एकदम खतरनाक एडिट झालेला आहे। आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले ते मटेरियल मी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता। आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो। जर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमॅप कोड लिंक आणि सेक्युरिटी कोड लिंक डाउनलोड करण्यास जर प्रॉब्लेम आला तर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे। मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो। टेलिग्राम चॅनलचे नाव तुम्हाला वरती स्क्रीनवर पाहायमध्ये असेल आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आणि आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा। मी इंस्टाग्रामवर सर्व अपलोड करत असतो। इंस्टाग्रामची लिंक वरती दिलेली आहे। सॉरी मित्रांनो, इंस्टाग्रामच्या नावावरती पाहायमध्ये असेल त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या चॅनल अशा प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते, त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत लाईक केला असेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू पाहूया आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया। यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा साल। अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला जी बिटमॅप कोड लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून ती इम्पोर्ट करून घ्या। ती इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल। त्यानंतर इथे खाली प्लस ऑप्शन पाहायला मिळत आहे, सिंपल त्यावर क्लिक करायचे आहे, मीडियावर क्लिक करायचे आहे आणि ज्या फोटोमध्ये तुम्ही मटेरियल ठेवलं असेल ते फोटो ओपन करून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला कॅलेडोस्कोपचा एक फोटो दिलेला आहे अशा प्रकारे, ते आपल्या इथे प्लसवर क्लिक करून ॲड करून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो हा फोटो आपल्याला 2.22 सेकंदापर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली इफेक्ट ऑप्शन पाहा, त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे, ॲड इफेक्टवर क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला इथे 3 नंबरचा ऑप्शन पाहा, ड्युरेशन वार्प, त्यावर क्लिक करायचे आहे आणि ते तुम्हाला कॅलेडोस्कोपचा एक इफेक्ट पाहायला मिळून जाईल। बघा हा इफेक्ट, तर आपल्याला इथे 180 स्पिन यावर प्लसवर क्लिक करून आपल्याला ते ॲड करून घ्यायचं आहे। आणि हाचा जो स्पीड आहे ते मित्रांनो आपला 10पर्यंत किंवा 12पर्यंत इथे ॲड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो आपण 12पर्यंत ॲड करून घेऊया। त्यानंतर समोर यायचे या बिटमार्कपर्यंत, तिथपर्यंत आल्यानंतर थोडे बॅग घेऊन जायचे आहे, परत प्लसवर क्लिक करायचे आहे, मीडियावर क्लिक करायचे आहे, फोटो घ्यायचा आहे आणि वरती 3 डॉट क्लिक करून फिल कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचे आहे, 3 क्लिक करून समोरचा भाग कट करून टाकायचा आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व जे फोटो आपल्या फुल स्क्रीनमध्ये ॲड करत जायचे आहे शेवटपर्यंत। तर मित्रांनो मी जे सर्व जे फोटो एकदा ॲड करून घेतो आणि समोरची व्हिडिओ एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो। बघा मित्रांनो, अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे। त्यानंतर ते स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आणि मित्रांनो मी तुम्हाला एक टेक्स्ट पिन दिलेली आहे माझी कारभारीन अशा प्रकारे, ती इथे घ्यायची आहे, मोर ट्रान्सफर क्लिक करून अशा प्रकारे सेंटरला इथे ॲड करून घ्यायचं आहे। सेंटरला ॲड केल्यानंतर मित्रांनो जिथपर्यंत आपण हे कॅलेडोस्कोपचा फोटो ॲड केलेला आहे तिथपर्यंत आपल्याला इथे वाढून घ्यायचे। तिथपर्यंत वाढल्यानंतर इथे इफेक्टवर क्लिक करायचे आहे आणि ते ॲड इफेक्टवर क्लिक करायचे आणि ते मोर ट्रान्सफरवर क्लिक करायचे आणि ते तुम्हाला ॲक्सिलेट ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचं आहे आणि प्लसवर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करून घ्यायचे, म्हणजे अशा प्रकारे हा इथे आलताना इथे पाहायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो इथून समोर परत आपलं ते प्लसवर क्लिक करायचं, इथून कोणताही शेप घ्यायचा आहे, वरती 3 डॉटवर क्लिक करून स्ट्रेस कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचं आहे, बॉर्डर शॅडोवर क्लिक करायचं, स्ट्रोक अनेबल करून याचा जो कलर आहे आपल्याला ते व्हाईट घेऊन घ्यायचा आहे आणि मित्रांनो याची जी साईज आहे ते आपल्याला 10पर्यंत वाढून घ्यायची, म्हणजे आपलं बॉर्डर इथे ॲड करायचे। त्यानंतर बॅग घ्यायचे, परत मित्रांनो कलर फिरवर क्लिक करायचे, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जो ब्लॅक कलर आहे ते आपल्याला वरच्या साईडला घ्यायचं आहे आणि व्हाईट कलर खालच्या साईडला इथे घेऊन घ्यायचं, किंवा मित्रांनो ब्लॅक आपण खालच्या साईडला घेऊया, व्हाईट वरच्या साईडला घेऊया, म्हणजे आपल्याला अशा प्रकारे शॅडो पेंज इथे तयार होऊन जाईल। त्यानंतर मित्रांनो आपल्याला व्हाईट कलरवर क्लिक करायचे, ऑप्शनवर क्लिक करायचं आणि व्हाईट कलर पूर्ण इरेज करून टाकायचं आहे, बरोबर क्लिक करून घ्यायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे हा जो ब्लॅक कलर आहे आपल्या खालच्या साईडला होऊन जाईल। तो ब्लॅक कलर थोडं आपण खाली सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर पूर्ण व्हिडिओची शेवटी यायचे, थोडे बॅग यायचे, ऑप्शन पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो जिथून आपण हा जो कॅलेडोस्कोपचा सॉरी मित्रांनो इफेक्ट आपण हा जो ॲड केलेला आहे शॅडो तिथपर्यंत यायचे आहे आणि फोटो ॲड केलेले तिथपर्यंत आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे, माझे कारभारीन हा टेक्स्ट पेनची इथे घेऊन घ्यायचे आणि ही टेक्स्ट पेनची मित्रांनो अशा प्रकारे एका साईडला इथे लावून घ्यायचे किंवा सेंटरला लावून घ्यायचे। आपण मित्रांनो सेंटरलाच लावूया। त्यानंतर पूर्ण व्हिडिओची शेवटी यायचे, थोडे बॅग यायचे,
थोडे बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्याला पूर्ण व्हिडिओपर्यंत ते अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे. त्यानंतर परत इथे स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आणि तुमच्या चॅनलचा जो लोगो तुम्ही तयार केलेला असेल ते लोगो इथे ॲड करून घ्यायचा. ते मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोगो इथे लगेच तयार केलेला आहे, ते इथे ॲड करून घेतो. बघा अशा प्रकारे पाय मिळून जाईल. ते प्लसवर क्लिक करून ॲड करायचे, मग ट्रान्सफर क्लिक करून झूमवर क्लिक करून साईज कमी करायची आहे, ऑप्शनवर क्लिक करून कोणत्याही ठिकाणी आपल्याला लोगो इथे ॲड करून घ्यायचा. बघा मी लोगो या ठिकाणी इथे ॲड केलेला आहे. त्यानंतर पूर्ण व्हिडिओची शेवटी यायचे आहे, थोडे बॅग यायचे ऑप्शन क्लिक पूर्ण व्हिडिओवर ते लावून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो थोडे बॅग यायचे आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला असं की पोर्ट लिंक पाहायला त्यावर क्लिक करून इम्पोर्ट करून घ्या. ती इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ते 5 फोटोला इपिट दिलेल्या पाया मिळून जाईल. तर पहिल्या फोटोचा जो इपिट आहे त्यावर क्लिक करायचे आहे, इपिटवर क्लिक करून 3 डॉटवर क्लिक करून कॉपी पेट क्लिक करून घ्यायचे आणि ते बॅग घेऊन जायचे आहे. बॅग आल्यानंतर परत मित्रांनो बिटमार्क पोर्टमध्ये जायचे आणि जिथून फोटो ॲड केले तिथपर्यंत यायचे आहे. तिथपर्यंत आल्यानंतर इथे मित्रांनो जो पहिला फोटो पाहिजे होता त्यावर क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करून 3 डॉट करून पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचे आहे. तर बघा मित्रांनो पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला समोर मोठा फोटो पाहायला मिळत आहे, ते या मोठ्या फोटोच्या समोरचा जो लहान साईजचा फोटो पाहायला मिळत त्यावर क्लिक करायचे आणि त्या फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. समोर मित्रांनो परत तुम्हाला मोठा साईजचा फोटो पाहायला मिळत आहे, त्याच्या समोरच्याच फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो इफेक्ट आहे आपल्याला मोठ्या फोटोच्या समोरच्या एका फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करत जायचे इथपर्यंत. तर बघा इथपर्यंत केल्यानंतर मित्रांनो हा जो मोठा साईजचा तुम्हाला ते फोटो पाहायला मिळत आहे त्याला इफेक्ट पेस्ट करायचं नाही. याच्यासमोरचा जो फोटो आहे त्याला आपला इफेक्ट पेस्ट करायचं नाही. बाकीची म्हणजे इथपर्यंत करून घ्यायचे या मोठ्या साईजच्या फोटोचं जे समोर आहे तिथपर्यंत. त्यानंतर समोर यायचे. समोर आल्यानंतर मित्रांनो बघा की तुम्हाला हे जे फोटो पाहायला मिळत आहे ते हे लहान साईजच्या म्हणजे 17.16 सेकंदापर्यंत यायचे आणि हा जो फोटो पाहिजे त्यावर क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत मित्रांनो आपल्या समोर यायचे. समोर आल्यानंतर इथे 2 फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं नाही, म्हणजे 3 फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं नाही. चौथ्या फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. ते पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला परत एक फोटो सोडून द्यायचा आहे. एक फोटो सोडून दिल्यानंतर हा जो मोठा साईजचा तुम्हाला फोटो पाहायला मिळत आहे तर यावर आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा आहे. बघा अशा प्रकारे परत मित्रांनो आपल्या समोर यायचे. इथे मोठा साईजचा फोटो पाहायला मिळून जाईल, म्हणजे 2 फोटो सोडून आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा जायचं अशा प्रकारे शेवटपर्यंत. ते शेवटपर्यंत करायचं द्यायचे. मोठे साईजचे जे फोटो पाहायला मिळतात तिथपर्यंत आपला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. फक्त शेवटचे तुम्हाला हे 3 फोटो पाहायला मिळत आहेत याला हा इफेक्ट पेस्ट करायचं नाही, इथे आपला दुसरा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर ते बॅग घ्यायचे. परत मित्रांनो सेक इफेक्टमध्ये जायचे आणि 2 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. तो कॉपी केल्यानंतर परत बॅग घ्यायचे आणि मित्रांनो आपल्याला बिटमार्क पोर्टमध्ये जायचे. बिटमार्क पोर्टमध्ये गेल्यानंतर जिथून फोटो आपण ॲड केले तिथपर्यंत यायचे. तिथपर्यंत आल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला हे जे 3 फोटो इथे पाहायला मिळत आहेत बघा की 2 नंबरचा फोटो आणि 3 नंबरचा फोटो याला अशा प्रकारे हा जो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. या 3 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत मित्रांनो इथून समोर तुम्हाला डबल पीस मार्क पाहायला मिळत आहे. त्या डबल पीस मार्कपर्यंत सॉरी मित्रांनो इथे मोठा साईजचे तुम्हाला फोटो पाहायला मिळत आहे. इथपर्यंत हा जो इफेक्ट आहे सर्वला आपल्याला पेस्ट करायचा आहे आणि हा जो मोठा साईजचा फोटो पाहायला मिळत आहे त्याला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे ते पेस्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सर्क्युलर रिपल हा जो इफेक्ट पाहायला मिळत आहे तर हा आपल्याला हाईड करून ठेवलेला होता ते आपल्याला अनहाईड इथे करून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो 3 डॉट कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो इथून समोर आपल्याला हा जो इफेक्ट आहे या मोठ्या साईजच्या सर्व फोटोला आपल्याला पेस्ट करायचं घ्यायचं आहे या डबल बिट्स मार्कपर्यंत. त्या डबल बिट्स मार्कपर्यंत इथे पेस्ट केल्यानंतर समोर यायचे. समोर केल्यानंतर मित्रांनो इथे आपण या फोटोला इफेक्ट पेस्ट केलेला आहे 17.19 सेकंदापर्यंतचा. इथून समोर मित्रांनो बाकीचे जे फोटो राहिलेले आहेत ते सर्व फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा बघा अशा प्रकारे. ते पेस्ट केल्यानंतर हा जो इफेक्ट आहे वरचा 1 नंबरचा जो इफेक्ट आपल्याला इथे हाईड करून घ्यायचा आहे. तो हाईड केल्यानंतर अशा प्रकारे हा इफेक्ट इथे द्यायचा आहे. बाकीचे सर्व फोटोला आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे. ज्या फोटोला आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे त्या सर्व फोटोला हा इफेक्ट इथे पेस्ट करत जायचं आहे शेवटपर्यंत. त्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे. परत सेक इफेक्टमध्ये जायचे आणि 3 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथे कॉपी करून घ्यायचा आहे. तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे आणि परत सेक इफेक्टमध्ये सॉरी मित्रांनो बिटमार्क पोर्टमध्ये जायचे आणि समोर मित्रांनो डबल बिट्समार्कपर्यंत यायचे. डबल बिट्समार्कपर्यंत आल्यानंतर डबल बिट्समार्कच्या समोरचा जो एक फोटो आहे त्यालाचा हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो त्या फोटोला आपण हा इफेक्ट इथे पेस्ट करूया. ते पेस्ट केल्यानंतर बॅग यायचे. परत मित्रांनो सेक इफेक्टमध्ये जायचे आणि 4 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं आहे. ते कॉपी केल्यानंतर परत इथे बॅग घेऊन जायचे. परत मित्रांनो सेक इफेक्टमध्ये जायचे सर मित्रांनो बिटमार्क पोर्टमध्ये जायचे आणि ते समोर येऊन जायचे. समोर आल्यानंतर मित्रांनो हा जो मोठा साईजचा तुम्हाला ते फोटो पाहायला मिळत आहे त्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा बघा अशा प्रकारे. तर बघा हा इफेक्ट इथे पेस्ट केल्यानंतर मित्रांनो परत इथे बॅग घ्यायचे आणि शेवटच्या फोटोचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा. तर मित्रांनो हा जो शेवटचा फोटो आहे त्याला आपल्याला इफेक्ट दिलेला नाही तर आपल्याला तो इथे कट करून टाकायचं आहे. म्हणजे आपल्याला 4 फोटो आपण इफेक्ट दिलेला आहे त्याला आपल्याला इथे इफेक्ट पेस्ट करायचं नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे तयार होऊन जाईल. तो व्हिडिओ तयार झाल्यानंतर मित्रांनो आपल्यावरती शेअर ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचं आहे. खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करून आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.